Welcome student. Today we are going to study remaining part of sorghum crop. हा जो राहिलेला महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण आज पाहणार आहोत. दॅट इज प्लांट प्रोटेक्शन. तर प्लांट प्रोटेक्शनमध्ये काय पाहिलं जातं तर डिफरंट टाईप्स ऑफ पेस्ट अँड डिफरंट टाईप्स ऑफ डिसीजेस. त्यामध्ये पेस्ट इज द बायोलॉजिकल एजंट विच इज हार्मफुल टू प्लांट अँड ह्युमन बिईंग. the different types of pest that is stem borer किंवा ॲपिड्स असतील, जॅसिड्स असतील, आर्मी वर्म्स असतील, हे 11वीमध्ये आपण डिफरंट टाईपसुद्धा पाहिलेले आहेत. बघा, ज्वारी क्रॉपमध्ये प्रामुख्याने ज्या डिफरंट पेस्ट आढळतात त्यामध्ये महत्त्वाची पेस्ट स्टेम बोरर. आता त्याच्या नावामध्येच आहे बघा, स्टेम बोरर. स्टेम बोरर मीन्स खोड किडा. बघा, त्याच्या नावामध्येच आपल्याला सांगता येईल खोड किडा. स्टेम बोरर. स्टेम बोरर ज्या इन्सेक्टच्या डिफरंट स्टेजेस आहेत. कोणत्या स्टेजेस आहेत बघा, जे एग मासेस असतील, त्यानंतर लार्वा असेल, प्युपा असेल, निम्स अँड ॲडल्ट्स असेल, कॅटरपिलर्स असतील, ह्या ज्या डिफरंट स्टेजेस आहेत त्या डिफरंट स्टेजेसला हा इन्सेक्ट जे आहेत ते इन्सेक्ट त्या ठिकाणी अटॅक करत असतात. बघा, स्टेम बोररचा जी लार्वा स्टेज आहे तो लार्वा स्टेज कशा पद्धतीने, नेचर ऑफ डॅमेज म्हणजे कशा पद्धतीने तो अटॅक करतो ते त्यामध्ये आपल्याला पाहिजे. नेचर ऑफ डॅमेज, द लार्वा स्टेज किंवा लार्वा इनिशियली फीड ऑन ल्यूज, देन बाय मेकिंग द स्मॉल होल इन द लीप लॅमिना. बघा, सुरुवातीला जो स्टेम बोररचा लार्वा आहे तो ल्यूज खातो, त्याचबरोबर जे लीप लॅमिना आहे त्या लॅमिनावर स्मॉल होल्स मेकिंग केलेले आढळतात आणि परिणामीच त्या ठिकाणी लॅटर इट बोर्ड्स ऑन द स्टेम अँड फीडिंग द इनर पोर्शन ऑफ द प्लांट इज कॉजेस द डेड हर्ट ऑफ द प्लांट. किंवा डेड हर्ट म्हणता येईल किंवा त्यालाच काय म्हणतात, मर रोग. थोडक्यात काय, जे सेंट्रल शूट्स असतील ती शूट पूर्णपणे डॅमेज झालेले आपल्याला आढळतं. बघा, त्यामध्ये जे स्टेम बोररचं नेचर ऑफ डॅमेज काय सांगता येईल, लार्वा स्टेजला सुरुवातीला ल्यूजवर अटॅक करतोय, त्यानंतर स्टेमला होल पाडतोय आणि त्यातील पोर्शन फिडिंग करतो आणि परिणामीच काय होते, प्लांट डेड हर्ट, पूर्णपणे प्लांट मरलेलं आढळते. त्यासाठी कंट्रोल मेजर काय बघा, जे आपण पेस्ट कंट्रोलसाठी वेगवेगळे मेजर्स पाहिलेत. कंट्रोल मेजर त्यामध्ये मेकॅनिकल असेल, कल्चरल असेल, बायोलॉजिकल असेल, केमिकल्स असेल, हे डिफरंट कंट्रोल मेजर्स त्या ठिकाणी यूज करता येईल. बघा, त्यामध्ये प्रामुख्याने मेकॅनिकल कंट्रोलमध्ये काय केलं जाईल, रिमूव्ह द अफेक्टेड शूट्स अँड बर्न. जे काय अफेक्टेड शूट्स असतील ते फील्डमधून काढून टाकले जातील, नष्ट केले जाईल, जाळले जाईल. किंवा त्याचबरोबर स्टबल्स ऑफ द मस्ट बर्ड इमिडिएटली आफ्टर हार्वेस्टिंग. त्या ठिकाणी ते प्रिव्हियसली हार्वेस्टेड क्रॉपचे जे स्टबल्स असतील त्या स्टबल्स अवशेषमध्ये सुद्धा इन्सेक्ट असतील ते इन्सेक्ट हिडन राहू शकतात. ते क्लीन कल्टिवेशन ॲट द टाईम ऑफ प्रिटिलेज करत असताना फील्ड पूर्णपणे क्लीन कल्टिवेशन करणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने त्या ठिकाणी हे मेकॅनिकली किंवा त्याचबरोबर क्रॉपिंग किंवा कल्चरली कंट्रोल मेजर सांगता येईल. त्यानंतर केमिकलमध्ये काय यूज केले जातात, डस्टिंग द पावडर दॅट इज 4% कार्बारिल ग्रॅन्युलर्स ॲट द रेट ऑफ 10 किलो पर हेक्टर इनसाइड द ओरल्स. त्या ठिकाणी हे डस्टिंग करणं आवश्यक आहे. किंवा त्याचबरोबर एंडोसल्फानसारखे केमिकल्स, इन्सेक्टिसाईड त्या ठिकाणी 0.075 एंडोसल्फान कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी स्प्रेइंग केले जातात. 30 डेज अँड 40 डेज साधारण सोईंग केल्यानंतर जर अफेक्ट आढळून आला असेल तर त्या ठिकाणी 30 ते 40 दिवसांनी हे स्प्रेइंग करणं आवश्यक आहे. फर्स्ट पेस्ट कोणते आहे, स्टेम बोरर, खोडकिडा. देन सेकंड जवार शूट फ्लाय किंवा त्याला स्टेम फ्लाय. फ्लाय म्हणजे माशी, कशावर, शूटवर किंवा स्टेमवर अटॅक करणार. द पेस्ट इज फाउंड ऑन द जवार क्रॉप. जी अर्ली स्टेज असेल त्या अर्ली स्टेजेसला, आता हे कोणत्या स्टेजला अटॅक करते, मॅगोट स्टेज. बघा, स्टेम बोररचा लार्वा स्टेजला अटॅक करते इन्सेक्ट. त्याचबरोबर शूट फ्लाय किंवा स्टेम फ्लाय असेल ते मॅगोट स्टेजला अटॅक करते इंटायर इंटू द स्टेम. जे यंग प्लांट असेल त्या यंग प्लांटच्या स्टेमवर जो बेसल पोर्शन असेल, सेंट्रल शूट्स असेल
त्यावर ते अटॅक करते आणि परिणामी ते डेड हर्ट्स त्या प्लांट पूर्णपणे मरलेलं आढळून येतं. त्यासाठी कंट्रोल मेजर काय सांगितले बघा, त्यामध्ये प्रामुख्याने कंट्रोल मेजर काय सांगता येईल, अर्ली सोईंग. आता डेट ऑफ सोईंग डेट असतील खरीप सीझन लास्ट जुलै टू जून जुलै असेल किंवा लास्ट वीक ऑफ जून टू जुलै यामध्ये सोन केले जातात इन मान्सून सीझन किंवा खरीप सीझनमध्ये. तर सोन करत असताना बिफोर 7 जुलै म्हणजे 7 जुलैपूर्वी त्या ठिकाणी सोईंग करावं, म्हणजे जे पेस्टचा अटॅक आहे तो पेस्टचा अटॅक कमी प्रमाणात होऊ शकतो किंवा होणार नाही. किंवा त्याचबरोबर कंट्रोल मेजरमध्ये आणखी काय सांगता येईल, हे प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे की अर्ली सोईंग दॅट इज बिफोर 7 जुलै. जर अफेक्ट झाला असेल तर काय करता येईल, रिमूव्ह द अफेक्टेड प्लांट सेम ॲज अ स्टेम बोरर. देन ॲप्लिकेशन कशाच करावं लागते बघा, केमिकल मेथडमध्ये ॲप्लिकेशन ऑफ 10% फोरेट ग्रॅन्युल्स ॲट द रेट ऑफ 10 किलो पर हेक्टर. सॉईल सोईंग करण्यापूर्वी सॉईलमध्ये बिफोर सोईंग त्या ठिकाणी जे फोरेट ग्रॅन्युल्स आहेत किती 10% ॲट द रेट ऑफ 15 किलो पर हेक्टर हे ग्रॅन्युलर्स त्या ठिकाणी सोन करणं आवश्यक आहे. किंवा त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह मेजर सीड सोन करण्यापूर्वी सीड ट्रीटमेंट विथ कार्बोफ्युरॉनसुद्धा त्या ठिकाणी सीड ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. किंवा स्प्रेइंग विथ द पॅराथिऑन ऑर एंडोसल्फान ॲट 7 days अँड 17 days आफ्टर सोईंग. साधारण एका आठवड्यानंतर किंवा 17 दिवसानंतर सोन केल्यानंतर हे पॅराथिऑन किंवा एंडोसल्फान्स केमिकल्स त्या ठिकाणी स्प्रे करणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट पेस्ट आर्मीवर्म. बघा, आर्मीवर्म हे लार्वा स्टेजला अटॅक करतं आहे, नेचर ऑफ डॅमेजमध्ये सांगता येईल. आणि कधी अटॅक करतं आहे, तर नाईट आवर्स. बघा, लार्वा रिमेन्स ॲक्टिव्ह ड्युरिंग द नाईट आवर्स अँड हिडन फॉर द ड्युरिंग डे टाईम सॉईल ऑर लीफ ओरल्स. जे पानातील मधला भाग, त्यामध्ये स्टेमपासून पानाची सुरुवात होते, तर त्या मधल्या स्पेसमध्ये पानाचे ते लपून राहतं किंवा सॉईलमध्ये लपून राहतो. जे लार्वा असेल किंवा आर्मीवर्म्स असेल ते हिडन राहते आहे अँड दे ॲक्टिव्ह ड्युरिंग द नाईट आवर्स. म्हणजे साधारण रात्रीच्या टायमिंगला ते प्लांटवर अटॅक करते. अटॅक काय करतं, इट फीड ऑन द लीव्ज फ्रॉम द मार्जिन अँड डिफॉलेट द प्लांट्स. जे काही लीफ मार्जिन्स असतील त्या लीफ मार्जिन्सवर अटॅक करते आणि परिणामी त्या ठिकाणी डिफॉलेट द प्लांट, पूर्णपणे त्या ठिकाणी पान असतील ते पानं पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला नष्ट झालेली किंवा डॅमेज झालेली आढळून येते. त्यासाठी कंट्रोल मेजर काय सांगितले बघा, डस्टिंग द 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट ऑफ 20 to 25 किलो पर हेक्टर. हे झालं केमिकल मेथड. मेकॅनिकली काय, जे डिस्ट्रॉय द एग मासेस ऑफ द अर्ली स्टेज, जे एग मासेस असतील ते त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करणं आवश्यक आहे. किंवा त्याचबरोबर डीप प्लाविंग आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ प्रिव्हियस इन्पेस्टेड जर फील्ड असेल तर त्या ठिकाणी डीप प्लाविंग करणं आवश्यक आहे. किंवा केमिकली स्प्रे द 0.05% एंडोसल्फान. जे एंडोसल्फान स्प्रे करणं आवश्यक आहे. लिंडेन पावडर डस्टिंग करणं आवश्यक आहे. किंवा त्याचबरोबर मेकॅनिकल आणि कल्चरलमध्ये डीप प्लाविंग करणं आवश्यक आहे. किंवा जे मेकॅनिकल मेथडमध्ये जे एग मासेस आहेत ते डिस्ट्रॉय करणं आवश्यक आहे. या पद्धतीने आर्मीवर्म कंट्रोल करण्यासाठी हे कंट्रोल मेजर सांगता येते. नेक्स्ट मीच फ्लाय. मीच फ्लाय इज अ सिरियस पेस्ट फॉर द हायब्रिड जवार. ज्या डिफरंट हायब्रिड व्हरायटी आहेत, CSH1 असेल, CSH2 असेल, 3 असेल, या ज्या डिफरंट हायब्रिड व्हरायटी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आढळून येते. हे सुद्धा बघा, मॅगोट स्टेजला जे इनफ्लोरिसन्स कंप्लीट पार्शियली स्टॅरिलिटी, जे इनफ्लोरिसन्स असेल रिझल्टिंग द कंप्लीट पार्शियल स्टॅरिलिटी असेल, तर त्या फ्लोरिसन्समध्ये थोडक्यात जे फ्लावर्स असतील किंवा इनफ्लोरिसन्स जो फ्लावरिंग असतील, म्हणजे एअरहेड्समध्ये जे फ्लावर्स आढळतात त्यामध्ये प्रामुख्याने हे फीड किंवा त्याचबरोबर ल्यूज असतील ह्यावर सुद्धा ते अफेक्ट केलेले आपल्याला आढळून येतात. म्हणजे हे जर अटॅक झालं तर त्या ठिकाणी ग्रेन फॉर्म होऊ शकत नाही. इनफ्लोरिसन्स म्हणजे जे एअरहेड्स कंस असतात त्या कंसामध्ये ग्रेन फॉर्म होतात
त्या फ्लावर्सवरच जर ते अटॅक झाला तर परिणामीच त्या ठिकाणी फ्लावर्स फेल होणार आहेत आणि परिणामीच ग्रेन्स त्या ठिकाणी फॉर्म होऊ शकत नाहीत. त्या एरिड्स आर स्टेन्ड विथ द रेड कलर, पूर्णपणे त्या ठिकाणी रॅडिश कलरचे जे कणस असतील, एरिड्स असतील, ते एरिड्सवर आपल्याला आढळून येतील. सेम बघा कंट्रोल मेजर काय सांगितलेलं आहे, डस्टिंग द 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट ऑफ 20 to 25 किलो पर हेक्टर, किंवा त्याचबरोबर अप्लाय द 4% एंडोसल्फान ग्रॅन्युलर्स ॲट द रेट ऑफ 10 किलो पर हेक्टर. सेम एंडोसल्फान असेल किंवा ग्रॅन्युलर्स असतील हे त्या ठिकाणी यूज केले जातात. फॉलो द झोनल मेथड ऑफ सोईंग. त्या ठिकाणी जे सोईंग आहे ते सोईंग झोनल मेथड पद्धतीने, म्हणजे जे फील्ड असेल ते फील्डमध्ये क्रॉप सोन करत असताना झोनल पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी कल्टिवेशन केले जातात. हे 3-4 पेस्ट ज्वारीमध्ये प्रामुख्याने आढळतात. त्यामध्ये स्टेम बोरर, शूट फ्लाय, आर्मी वर्म आणि लास्ट मीच फ्लाय. देन इम्पॉर्टंट डिसीजेस, यामध्ये सुद्धा बघा डिफरंट टाईपचे डिसीज आहेत. त्यामध्ये ग्रेन स्मट, त्याचबरोबर लूज स्मट आणि डाउनी मिडिओ. त्यामध्ये जे ग्रेन स्मट आहे ते ग्रेन स्मट त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ग्रेन स्मट म्हणजे काय, स्मट म्हणजे काणी रोग, बुरशीजन्य रोग आहे, तो एरिड्सवर आपल्याला प्रामुख्याने आढळून येतो. बघा सिम्पटम्स आपल्याला सांगता येईल. ग्रेन स्मट, ग्रेन्स एरिड्समध्ये ग्रेन्स आढळतात. स्मट म्हणजे काणी रोग जो बुरशीमुळे आढळून येतो. इट इज अ सिम्पटम्स, जे डिसीज आहेत त्याचे सिम्पटम्स असतात. इट इज अ फंगल डिसीज ऑफ जवार अफेक्टेड फॉर द प्लांट, शो द स्टंटी ग्रोथ अँड वीक स्टेम. स्टंटी म्हणजे काय, वाढ खुंटणे, आणि वीक स्टेम जे काय प्लांटचे स्टेम आहे ते पूर्णपणे वीक आपल्याला आढळून येते, आणि परिणामीच त्या ठिकाणी जे ग्रेन्स आहेत ते ग्रेन्सवर अफेक्टेड किंवा इन्फेक्टेड फॉर द ट्रान्सफॉर्म इन टू द इलॉंगेटेड सोर्स. ते ठिकाणी जे फंगसमुळं त्या ठिकाणी काय होतात, जो सिक्रेट होतो द सोर्स, म्हणजे द्रव चिकट पदार्थ त्या ठिकाणी सिक्रेट झालेला आढळून येतो. आणि ते काय असतात तर ब्लॅक स्पोर्स ऑफ फंगस, म्हणजे त्या ठिकाणी काळ्या कलरचे फंगल स्पॉट आढळून येतात. ते त्या ठिकाणी सोर्स इज अ सोरस जे द्रव पदार्थ सिक्रेट झालेला असतो तो कोणत्या फॉर्ममध्ये आढळतो आपल्याला, विथ द ब्लॅक स्पोर. त्या ठिकाणी काळ्या रंगाचे पावडरचे टिपके त्या ठिकाणी फंगसचे आपल्याला आढळून येतात ग्रेनवर. ग्रेन स्मट म्हटलंय म्हणजे त्याच्या नावामध्येच आपल्याला सांगता येईल. त्यानंतर लूज स्मट म्हणजे एफेक्ट फॉर द रिमेन द डॉर्प देन द हेल्दी प्लांट, म्हणजे त्या ठिकाणी स्टाल्क असेल, प्रोड्यूस द लार्ज नंबर ऑफ टिलर्स, जे लार्ज नंबर ऑफ टिलर्स असतात किंवा स्टाल्क असतात त्यावर प्रामुख्याने ह्या डिसीजचे जे सिम्पटम्स आहेत ते प्रामुख्याने हेअर हेड्सवर इट कंटेन ब्लॅकिश टू प्राउडी इन द फंगस. सेम स्टोरी त्या ठिकाणी लूज स्मट असेल, ग्रेन स्मट असेल, तो त्या ठिकाणी फंगसमुळे आढळून येतो. तर ते टाळण्यासाठी कंट्रोल मेजर काय, आपण सीड ट्रीटमेंट एक पाहिली बघा फंगससाठी, किंवा फंगिसाईड ट्रीटमेंट कोणती असेल तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल तर 300 मेस फाईन सल्फर पावडर ॲट द रेट ऑफ 6 ग्रॅम पर किलो सीड. जे सीड ट्रीटमेंट आपण सुरुवातीला पाहिलं त्यामध्ये, तर जे स्मट डिसीज आहे तो कंट्रोल करण्यासाठी 300 मेस फाईन सल्फर पावडर ॲट द रेट ऑफ 6 ग्रॅम पर किलो सीड, किंवा दुसरी ट्रीटमेंट एक पाहिली ऑर्गेनोमोर्क्युलो फंगीसाठी, दॅट इज थायरम ॲट द रेट ऑफ 3 ग्रॅम पर किलो सीड. तर नेक्स्ट डिसीज डाउनी मिल्ड्यू. आता त्यामध्ये डाउनी मिल्ड्यू प्रामुख्याने बघा द्राक्षामध्ये सुद्धा आढळतो. त्यामध्ये केवडा रोग सुद्धा म्हटलं जाईल मराठीमध्ये त्याला, केवडा रोग, पावडरी मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यू. पावडरी म्हणजे भुरी रोग आणि डाउनी मिल्ड्यू म्हणजे केवडा रोग. हा डिसीज सुद्धा प्रामुख्याने फंगसमुळं होतो. इट ऑकर्स ऑन द लीव्ज, जे काय डिफरंट कलरचे पॅचेस किंवा फंगलची ग्रोथ आहे ते अंडर साईड किंवा पानाच्या खालच्या लोअर सरफेस ऑफ लीव्ज. बघा द लीव्ज टर्न पेल येलो कवर्ड विथ द व्हाईटिश फंगस ग्रोथ अंडर द साईट ऑफ लीव्ज, किंवा जे लीव्ज असतील त्या लीव्जच्या खालच्या बाजूला ही फंगसची ग्रोथ
आणि त्याचबरोबर येलोइश कलरचे पेल येलो कलरचे लीव्ह झालेले आपल्याला दिसतात. त्याचा अफेक्ट फॉर द याचा अफेक्ट झाल्यामुळे काय होतात, स्टंटी अँड स्टरील म्हणजे थोडक्यात वाढ खुंटणी हे त्या ठिकाणी आढळून येतं. त्यासाठी कंट्रोल मेजर बघा, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय द सेम अफेक्टेड प्लांट पार्ट. त्याचबरोबर कल्चरल मेथडमध्ये गुड क्रॉप रोटेशन पिकाचे फेरपालट करणं आवश्यक आहे. वारंवार ज्वारीचंच पीक त्या फील्डमध्ये न घेता वेगवेगळी पिके त्या ठिकाणी कल्टिवेशन करणं आवश्यक आहे. क्रॉप रोटेशन्स आपण पॉईंट पाहिलेलेच आहेत. किंवा इम्प्रूव्ह द ड्रेनेज कंडिशन म्हणजे पाण्याचा निचरा होणं आवश्यक आहे. आणि लास्ट ग्रो द रेजिस्टन्स व्हरायटी जे रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटी कल्टिवेशन करणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय पाहिलं आपण बघा, काय पाहायचं आहे बघा आपल्याला, हे झाले डिफरंट पेस्ट अँड डिसीज. त्याच पद्धतीने एक पार्टसुद्धा त्यामध्ये आपल्याला सांगता येईल बघा. तर त्यामध्ये प्रामुख्याने पॅरासाईट. आता ज्वारीमध्ये एक पॅरासाईट म्हणजे काय, पॅरासाईट म्हणजे काय सांगता येईल, ज्वारीमध्ये स्ट्रायगा हे पॅरासाईट आहे. परजीवी, पॅरासाईट म्हणजे काय, परजीवी दुसऱ्यावर अवलंबून असणारे. त्यामध्ये एक पॅरासाईट आहे बघा स्ट्रायगा, शॉर्टसाठी बऱ्याच वेळा विचारलं जातं बघा स्ट्रायगा. आता स्ट्रायगा हे काय आहे नक्की, इट इज अ पॅरासाईट. आता पॅरासाईट कोणत्या टाईपचं आहे, स्टेम पॅरासाईट आहे का रूट पॅरासाईट आहे, तर स्ट्रायगा हे कसं आहे प्रामुख्याने रूट पॅरासाईट, रूटवर ज्वारीच्या रूट्सवर हे आढळून येतात. इट इज ऑल्सो नोन ॲज टेलॅप किंवा त्याला टर्फोला सुद्धा म्हटलं जाईल बघा. स्ट्रायगाला टर्फोला, टेलॅप सुद्धा म्हटलं जातात. इट इज अ पिनॉरमिक रूट पॅरासाईट प्लांट फाउंड इन द जवार रूट्सवर प्रामुख्याने आढळून येतात. इट इज बिलॉंग द ग्रॅमिनी फॅमिली, सेम गवत कुळातील ही पॅरासाईट आहे. इट इज अ डायरेक्ट पेनिट्रेट किंवा डायरेक्टली कनेक्ट विथ द रूट झायलम, जे झायलम असतं किंवा फोलेम असतं त्यामध्ये डायरेक्टली रूट झायलमशी कनेक्ट झाल्यामुळे इट गेट द वॉटर अँड मिनरल्स म्हणजे वॉटर ॲब्सॉर्प्शन करते, मिनरल ॲब्सॉर्प्शन करते, परिणामीच त्या ठिकाणी प्लांटवर कॉम्पिटिशन करते, प्लांट बरोबर ॲज अ वीड बघा. वीड्स आर कम्पीट विथ क्रॉप कशाच्या बाबतीत, सनलाईट असेल, वॉटर असेल, त्याचबरोबर स्पेस असेल आणि न्यूट्रेंट, महत्त्वाचं न्यूट्रेंट आणि वॉटर. त्याच पद्धतीने जे टर्फोला किंवा स्ट्रायगा असेल ते सुद्धा जे ज्वार क्रॉप बरोबर कॉम्पिटिशन करतं आणि परिणामी लॉस ऑफ यील्ड किंवा डिक्रीज द यील्ड ऑफ जवार. इट इज अफेक्टेड प्लांट बिकम वीट अँड कॉजेस द रिडक्शन ऑफ द यील्ड. त्या ठिकाणी परिणामीच त्या ठिकाणी जे यील्ड आहे ज्वारीचं यील्ड ते कमी होते. कारण का, गेट द वॉटर अँड मिनरल्स, जे काय वॉटर असेल किंवा मिनरल्स असेल ते त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करते आणि परिणामी ज्वारीला कॉम्पिटिटिव्ह म्हणून राहते. म्हणजे द अटॅक ऑफ स्ट्रायगा इज अ मोर फॉर इन लाईट सॉईल. जे डिफरंट टाईपच्या सॉईलमध्ये क्रॉप कल्टिवेशन, लाईट टू हेवी सॉईल असेल त्यामध्ये लाईट सॉईलमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. इट रिड्यूस द अबंडंट फॉर द सीड्स, रिटेन द फायबिलिटी 12 to 15 years अँड जर्मिनेट विथ द सुटेबल फॉर द होस्ट अवेलेबल. म्हणजे थोडक्यात काय, होस्ट प्लांट म्हणून त्या ठिकाणी ज्वारीचा उपयोग करून हे स्ट्रायगा प्रोड्यूस झालेलं आपल्याला आढळून येतं. त्यासाठी कंट्रोल मेजर काय, इफेक्टिव्ह कंट्रोल मेजर इज नॉट इफेक्टिव्हली कंट्रोल बाय कल्चरल मेथड. त्यासाठी कंट्रोल मेजर काय, स्प्रेइंग द 2,4-D at the rate of 1 kilo in 500 liter water per hectare for the 2 to 3 times at interval 15 days. म्हणजे 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा 500 लिटरमध्ये 1 किलो 2,4-D मिक्स करून स्प्रेइंग करणं आवश्यक आहे. किंवा त्याचबरोबर इट इज स्प्रेइंग विथ, इट इज कंट्रोल बाय स्प्रेइंग ऑफ MCPA. किंवा त्याचबरोबर शुड बी डन फ्लावरिंग ऑफ स्ट्रायगा, म्हणजे स्ट्रायगाचं सीड्स तयार होण्यापूर्वीच त्या ठिकाणी कंट्रोल. फ्लावरिंग आले की सीड फॉर्म होणार आहेत, परिणामीच त्या ठिकाणी जे फ्लावरिंग स्टेज असेल त्या फ्लावरिंग स्टेजपूर्वीच त्या ठिकाणी स्प्रेइंग MCPA असेल किंवा 2,4-D असेल यासारखे केमिकल्स त्या ठिकाणी स्प्रेइंग करणं आवश्यक आहे. या पद्धतीने ज्वारी क्रॉपचे आपण कल्टिवेशन प्रॅक्टिसेस पाहिलेत.
अरे ज्वारी क्रॉपमध्ये जे डिफरंट कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आपण जे सुरुवातीपासून पाहिलं की बाबा बॉटनिकल नेम असेल, फॅमिली असेल, ओरिजिन असेल किंवा त्याचे महत्त्वाचे उपयोग असतील, इकॉलॉजी असेल, सॉईल क्लायमेट, इम्पॉर्टंट व्हरायटी, त्यामध्ये व्हरायटी वेगवेगळे असतील, खरीप, रब्बी, समरमध्ये फॉडर पर्पज व्हरायटी, हुरडा पर्पज व्हरायटी, यासारख्या ज्या व्हरायटी आहेत स्पेसिफिक व्हरायटी त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. फिलिंग द ब्लँक्स असेल किंवा लॉंग क्वेश्चन असेल त्यामध्ये सुद्धा व्हरायटी 2 मार्काला विचारू शकतात. किंवा त्याचबरोबर सीड ट्रीटमेंटसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कार्बॅनिझम असेल किंवा फंगिसाईड ट्रीटमेंट असेल, 300 मेसफाईन सल्फर पावडर ट्रीटमेंट असेल, याचासुद्धा त्या ठिकाणी आपण स्टडी केला. म्हणजे ह्या ज्या डिफरंट ट्रीटमेंट्स असतील त्या ट्रीटमेंटचा प्रामुख्याने आपण अभ्यास केलेला आहे. किंवा त्यानंतर आपण काय पाहिले, ज्या डिफरंट प्लांटिंग मेथड्स असतील, 4-5 प्लांटिंग मेथड आहे. यामध्ये ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग असेल, डिपलिंग किंवा त्याला पुणे कल्टिवेशन मेथड म्हटलं जाईल, प्लाव फरो मेथड असेल, ट्रान्सप्लांटिंग मेथड असेल, या डिफरंट मेथडचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. किंवा त्याचबरोबर मॅन्युरिंग फर्टिलायझर असेल किंवा इरिगेशन्स फॅसिलिटी, हार्वेस्टिंग, जे क्रॉप कल्टिवेशन्स आहेत ते क्रॉप कल्टिवेशन आपण स्टेप वाईज किंवा पॉईंट्स वाईज त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. हे जे जवार क्रॉप आहे त्या जवार क्रॉप्स याच पद्धतीने आपल्याला डिफरंट टाईपचे जे क्रॉप्स आहेत ते क्रॉप्स कल्टिवेशन पाहायचे आहेत. ठीक आहे, थँक्यू.